राज्यामध्ये 1 जूनपासून 126% पावसाची नोंद। यंदा 1040 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मागच्या 3 महिन्यात उत्तम पाऊस। परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ। एकाच दिवसात लोअर दुधनामध्ये 34%, तर येलदरी धरणामध्ये तब्बल 10% पाण्याची वाढ। परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर। शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावरच्या नदीला पूर। या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद। नदीपात्राचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तर आडगावातील शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी वाहून गेली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर। 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं मोठं नुकसान। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा। मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। गंगाखेडच्या गोदाकाठची सगळी मंदिरं पाण्याखाली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर। गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं। अनेक शेतजमिनी पाण्याखाली। कापूस आणि सोयाबीन पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87%वर। जायकवाडीतून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडणार असल्यानं 100 गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावातल्या नद्यांना पूर। पाचोड खुर्द आणि पाचोड या 2 गावांचा संपर्क तुटला। हिंगोलीमध्ये पूर ओसरला, मात्र पुरामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। चिखल काढण्याचं काम सुरू। बिंदुसरा नदीला पूर आल्यामुळे बीडचा दगडी पूल पाण्याखाली। त्यामुळे पेठ बीड आणि जुन्या बीडकडे जाणारी वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो। नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परळी बीड मार्गावरील पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प। तर वाढ-वाप नदीवरील पुलावरूनही पाणी वाहू लागलं। बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळाच्या दिशेनं वळवण्यात आली आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील दापुरा मसनी नाल्याला पूर। नाल्याला मोठा पूर आल्यानं 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला। हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरील एटीएमसह काही दुकानांमध्ये पाणी शिरलं। यामध्ये हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश असल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचं धाडस अंगलट आलं। पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी वाचवलं। जयपूर शहा गावाजवळची घटना। यवतमाळच्या पूस नदीला पूर। पुलावरून जीवघेणा प्रवास करणारा तरुण नदी प्रवाहात वाहून गेला। प्रशासनाकडून सध्या शोधकार्य सुरू आहे। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश। अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर तब्बल 2 तास झाडावर अडकले होते। बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो। पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ समोर। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी। अकोला शहराला पाणी पुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96.6% भरलं। धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कृष्णा नदी पात्रामध्ये पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला। यावेळी आरविन पुलाखाली या होड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती। जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा। मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी। मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल। शेवटच्या श्रावणी सोमवार असल्यानं भीमाशंकर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। मंदिरामध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। राज्यभरामध्ये आज पोळा सणाचा उत्साह। बैलपोळ्याचा उत्साह। अनेक शहरातील बाजारपेठा सजल्या, तर गावागावात शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण। बैलपोळ्यानिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये बाजारपेठ सजली। रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागरमाळा, झुले यासह बैलांच्या शिंगांना रंगवण्यासाठी विविध प्रकारचे रंग आणि इतर सजावटीचं साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी।
भंडाऱ्यामध्ये बैलांच्या सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठा सजल्या. पैंजण, चाळपट्टा, कासरा, शिंग, गोंड्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यामध्ये मोहबल उत्साहात साजरा. पानानं बैलांच्या खांद्याला हळद लावण्याची परंपरा. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबारासह कोयत्यानं वार. हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या. गोळीबारात आंदेकरांचा मृत्यू. माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. कौटुंबिक वाद आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरून हत्या केल्याचा पोलिसांना संशय. पुण्याच्या हडपसर भागात मध्यरात्री कोयत्यानं वार करत वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये. यावेळी बाईक रॅलीचं आयोजन. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली. ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल. 5 ऑक्टोबरला सुनावणी. महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे लोक सहकार्य करत नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार आणि तरीही काही फरक पडला नाही तर तुतारी वाजवू. रामराजे निंबाळकरांचं मोठं वक्तव्य. फलटणमध्ये आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बारामतीतले कार्यकर्ते उपस्थित राहणार. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणेंकडून श्रीरामपूर शहरामध्ये रॅली. मुस्लिम लोकांचे व्हिडिओ दाखवत रामगिरी महाराजांना समर्थन दिलं. आमदार नितेश राणेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल. महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा डीडी द्या. ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका. मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा. रवींद्र वायकरांच्या खासदारकी विरोधात अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. वायकरांना गेल्या सुनावणीमध्ये आज भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर. आज मुर्मू करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेणार. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद राहणार. मोदी म्हणतात पवारांचा बोट धरून राजकारणात आलो. आता आपल्याला आपल्या बोटाची काळजी वाटते. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. ऑगस्टमध्ये मुंबईत 11,631 घरांची विक्री. मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्य सरकारला 1,061 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या 77 अधिकाऱ्यांची बदली. 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नेमणूक. ठाण्याच्या किसननगरमधील बालमित्र गणेश मंडळाच्या ठाण्याच्या महाराजाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन. मुंबईतील काळाचौकी परिसरात अभ्युदय नगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा. गणरायाच्या आगमनावेळी तरुणाईचा उत्साह. जैन धर्माच्या पर्युषण काळामध्ये 4 सप्टेंबरला तर गणेश चतुर्थी असल्यानं 7 सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद राहणार. महापालिकेकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी. चिपळूण शहरामध्ये बिबट्याचा मुक्त वावर. कळंबस्ते पेठ कॅनरा बँकेजवळच्या घरांच्या आवारात बिबट्या फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात दहशतीचं वातावरण. जुन्नरमधील नारायणगाव बाजार समितीमध्ये कोथिंबिरीच्या एका जोडीला 200 रुपयांचा दर तर मेथीला 110 रुपयांचा दर. कोथिंबिरीला 20,000 रुपये शेकडा तर मेथीला 10,000 रुपये शेकड्याचा भाव. मुंबईमधील हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ तर गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली. मुंबईकरांना काळजी घेण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाकडून अटक. चितळ आणि रानडुकराची शिकार करणारे 4 वनविभागाच्या जाळ्यात. 2 बंदुकींसह प्राण्यांचं मांसही जप्त.
भारतामध्ये यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ। ऑगस्टमध्ये 20.61 लाख कोटी रुपयांचे व्यवहार। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही आकडेवारी जाहीर केली आहे। देशामध्ये मागच्या महिन्यात जीएसटी भरणाऱ्यांच्या संख्येमध्ये 10% वाढ। ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शनद्वारे देशाच्या तिजोरीमध्ये 1.75 लाख करोड रुपये जमा। भारतीय शेअर बाजार या आठवड्यातही तेजीत राहण्याची शक्यता। मागच्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्सनं 500 अंकांची उसळी घेतली होती। शेअर बाजारातील महिलांच्या गुंतवणुकीत वाढ। 10 कोटी एनएससी गुंतवणूकदारांमध्ये 2.2 कोटी महिला गुंतवणूकदार। 2015 पासून महिला गुंतवणूकदारांची संख्या 6.8 पटीने वाढल्याची माहिती। भाजपचं आजपासून देशभरात राष्ट्रीय सदस्यत्व अभियान। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पक्षाचे पहिले सदस्य बनवून मोहिमेची सुरुवात करणार। पश्चिम बंगाल विधानसभेचं 2 दिवसीय अधिवेशन आजपासून। अधिवेशनामध्ये सरकार बलात्काराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात विधेयक मांडणार। वंदे भारत स्लीपरचा पहिला लूक समोर। पुढच्या 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर धावणार। विजयवाडासह आंध्र प्रदेशमध्ये संततधार। एसडीआरएफकडून पुरामध्ये अडकलेल्या 117 जणांची सुटका। पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींचं आंध्र प्रदेशला मदत करण्याचं आश्वासन। आंध्र प्रदेशात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींची फोनवर चर्चा। दिल्लीच्या अनेक भागामध्ये पावसाच्या सरी। पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात। गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम सुरू केलंय। 40 मगरींची निवासी भागातून सुटका करण्यात आली आहे। स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। इस्रायली सैन्यानं गाझामधून 6 ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले। हमासनं ओलिसांची हत्या केल्याचा आयडीएफचा दावा। पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पालला कांस्य पदक। महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारामध्ये प्रीतीला कांस्य। पॅरालिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी प्रीती पहिली महिला भारतीय। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या निशांत कुमारची बाजी। पुरुषांच्या हायजम्प T47 फायनलमध्ये रौप्य पदक मिळवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।